नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांचा मेळावा संपन्न. रास्तभाव दुकानदार संघटना ठाणे व पालघर जिल्हा यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार मेळावा व जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटना व संयोजक कल्याण तालुका रास्तभाव दुकानदार यांच्या वतीने टिटवाळा येथे करण्यात आले होते. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप कीपर संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणपतराव पाटील व महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी बाबूराव मेमाणे यांचा भव्य सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. याचे कारण संघटनेच्या माध्यमातून सतत लढा देऊन व शासनाकडे पाठपुरावा करून रास्तभाव दुकानदारांना 20 रुपये कमिशन वाढवून दिला आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो, म्हणून सत्कार कार्यक्रम व मेळावा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयराम मेहर यांनी दिली आहे. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव सुरोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष शांताराम पाटील, पालघर जिल्हा अध्यक्ष राजू निकामे, कल्याण तालुका अध्यक्ष वसंत लोणे, गजानन गोंधळे, विठ्ठल निमसे, श्रेयस गुप्ता, गणपत कराळे, शंकर शेलार, उमाकांत पातकर यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक भेरे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व दुकानदार, महिला बचत गट उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. बंधूंनो, संघटना काय करते याची आपल्याला कल्पना नसते. आपल्याला आला तो फायदा सरकारनेच दिला. तुम्हाला सांगतो, आपल्याला पूर्वी किती होता? 50 रुपये रिबेट होता. हा 50 रुपये रिबेट 70 पैसे करताना संघटनेने काय खर्च खाल्ला ते मी बघितलेलं आहे. त्यावेळेस अनिल देशमुख हे पुरवठा मंत्री होते. अनिल देशमुखचं मत होतं का आपल्याला 100 रुपये द्यावे, पण जेव्हा त्यांची मंत्रिमंडळाची कमिटी बसली, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, जमणार नाही, गुजरात 60 रुपये देते, मग आपण 70 देऊया. किती वाजता? रात्री 2 वाजता. मग आमची संघटना काय करते याची तुम्हाला कल्पना. मतभेद असतात, पण काम करणारी माणसं मतभेदाला घाबरत नाही, ती आपली काम करत राहतात. आता आपल्याला खरे पैसे किती मिळतात? 70 रुपये. आणि 80 रुपये का मिळतात? तर आपण ऑनलाईन काम करतो म्हणून. ते काम तुम्ही ऑफलाईन केलं तर तुम्हाला फक्त 70 रुपयेच मिळतील. म्हणून ऑनलाईन काम करणं हे दुकानदाराचा फायदा. दुसरी बाब, आपल्याला माल कमी येतो, पोती फाटलेली असतात. दुकानदारांनी पण सतर्क राहिलं पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये मला भिवंडीच्या ठेकेदाराला, माझा चांगला मित्र आहे, फोन आला. तर तुमच्या निंबोलीच्या दुकानदारांनी 4 वाजेपर्यंत 4 तास माझी गाडी उभी करून. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.